इथेच जळगाव जिल्ह्यामध्ये भुसावळ तालुक्यामध्ये साक्रीजवळ शिकवणीला जाणाऱ्या 2 लहान मुलींवर अल्पवयीन मुलींवर एका माथेफिरू तरुणानं थेट त्यांना विहिरीत ढकलल्याची धक्कादायक घटना समोर येते। दोन्ही मुली नेहमीप्रमाणे शिकवणीला जात होत्या आणि संशयित माथेफिरू तरुणानं अचानक दोन्ही मुलींना शेतातल्या विहिरीमध्ये ढकललंय। तेव्हा परिसरामध्ये एकच खळबळ झाली आहे। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि मुलींना विहिरीतनं बाहेर काढायला प्रयत्न सुरू केलेत। घटनेचं नेमकं कारण काय आहे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र या प्रकरणी पोलिसांनी गावातल्याच रोहन चौधरी या संशयित माथेफिरू तरुणाला ताब्यात घेतलाय। आता या घटनेमुळे संपूर्ण भुसावळ तालुक्यामध्ये भीती आणि संतापाचं वातावरण पसरलंय। भुसावळ तालुक्यातील साक्री या गावातील 2 अल्पवयीन मुली हे शाळेत जाण्यासाठी सकाळी घरातून निघालेले आहे। परंतु या गावातील एक माथेफिरू तरुणाने ते दोन्ही मुलीला एका विहिरीमध्ये फेकून दिलेलं आहे। आपण बघू शकतो या पाठीमागे या विहिरीमध्ये ते मुलीला त्यांनी ढकलून दिलेला आहे आणि त्यांनी अशी कबुली दिलेली आहे। अशी कबुली दिल्यानंतर पोलिसांचे तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि आता ते दोघी मुलींना शोध कार्य आता इथे सुरू आहे। नेमका काय घटना घडली, कशी घडली, आपण त्यांच्याकडून जाणून काय झालं होतं, नेमकं काय घटना घडली। मी नारायण कोळी साखरी मी सकाळी जळगाव येथे जात असताना मला विहिरीजवळ गर्दी आढळली। मी चौकशी केली असता आमच्याच गावातील 2 मुली अल्पवयीन मुली होत्या आणि त्या ट्युशनला जात होत्या सकाळी 7 वाजता। सकाळी 7 वाजता ट्युशनला जात असताना 10 वाजता आमच्या गावातील कॅमेरे चेक केले असता गावातील ग्रामपंचायत कॅमेऱ्यात असं आढळून आले की रोहन नरेंद्र चौधरी या मुलाने त्यांना गाडीवर बसवून भुसावळच्या रस्त्याने आणले आहे आणि थोड्या वेळात जळगाव जात असताना असं कळलं की त्या दोघी मुली विहिरीत आढळल्या। नेमकं कारण काय, ढकलण्याचं कारण काय आहे, काय त्यांचे वय असं होतं, काय शाळेची काय दुश्मनी वगैरे नाही, शाळेचा आता तो मुलगा त्या शाळेत नव्हता म्हणून त्याचा तो उद्देश आपण सांगूच शकत नाही काय असेल। परंतु का मुळे अशी घटना काय झाली? त्या मुलगी जनता हायस्कूल साक्री येथे शिकतात आणि त्या सकाळी ट्युशनला जात होत्या। आमची शाळा 11 वाजता भरते, त्यामुळे सकाळी गावात ट्युशन असल्या कारणाकन ट्युशनला जात असल्या कारणाकन त्या ट्युशनला जात होत्या। ट्युशनला जात असताना ही घटना घडली। ज्यांनी ढकलला होता ते मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे? हो, त्याला आमच्या गावातील 2 तरुणांनी गावात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करून आले आणि आता पोलीस आलेले आहे आणि आता आम्ही काढण्याची प्रक्रिया करीत आहोत। आपण या ठिकाणी बघू शकतो की ज्या 2 मुलीला ज्यांनी ढकललेलं आहे त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेलं आहे आणि आता या विहिरीतून त्या मुलींना काढण्याची आता इथे ही प्रक्रिया सुरू आहे। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, साक्री। इथे वेळ झाली एका विश्रांतीची। पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा।